नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर मी पुन्हा एकदा स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये काही सुंदर सोप्या आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे माझ्या घरासारखंच तुमचं घर सुद्धा सुंदर खुलून दिसेल। चला तर मग तयार व्हा आपल्या लिव्हिंग रूमला एक नवीन आणि सुंदर लुक देण्यासाठी। आम्हा दोघांनाही घर डेकोरेट करायला खूप आवडतं। हे हुक्स मी लास्ट इयरच घेतले होते, जे मी हँगिंग प्लांटसाठी इथे वापरणार आहे। ते झाल्यानंतर आम्ही एका भिंतीवर फोटो फ्रेम्स लावणार आहोत आणि त्या फ्रेम्स एका सरळ रेषेत लावता याव्यात म्हणून ही मास्किंग टेप आधी आम्ही लावून घेतली आणि त्यानंतर नवीन ऑर्डर केलेल्या आणि माझ्याकडे आधीपासून असलेल्या काही फ्रेम्स भिंतीवर मास्किंग टेपने लावून आम्ही हवी तशी त्यांची अरेंजमेंट करून घेतली। त्यानंतर फ्रेम्सचा सेंटर बघून हुक लावण्यासाठी मार्किंग्स करून त्यावर फ्रेम्स लावून घेतल्या। त्यानंतर मेन डोअर जवळ हे हुक लावून घेतलं। हुक लावून झाल्यावर ऑपोजिट भिंतीवर ट्यूबलाइट पासून थोडं खाली फळी लावायला मार्किंग केलं आणि दुसऱ्या फळीसाठी दरवाजाच्या वर मार्किंग करून एल अँगल साठी ड्रिल करून घेतलं। माझ्याकडे लास्ट इयर घेतलेला वॉलपेपर उरला होता, जो मी किचन मेकओव्हर साठी यूज केलेला, तोच आम्ही दोन्ही फळ्यांसाठी वापरणार आहोत। घर हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। मला असं वाटतं, घर हे तिथे राहणाऱ्या माणसांनी बनतं, आपल्या आवडीनिवडींनी सवयींनी बनतं। हे होल्डर मी लिव्हिंग रूमच्या कर्टनसाठी वापरणार आहे। कुठल्याही फॅन्सी हार्डवेअरच्या दुकानात अशा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये हे कर्टन होल्डर्स अवेलेबल असतात। फोटो फ्रेम्सच्या बाजूला आम्हाला हे ड्रीम कॅचर लावायचं आहे।
कर्टन लावून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याच्या दोऱ्या खाली एकमेकात गुंतू शकतात, म्हणून मी विशिष्ट अंतरावर प्रत्येक दोरीला 3 गाठी मारल्या, म्हणजे कर्टन नेहमी सुटसुटीत दिसेल. काही झाडं मी रिसेंटली नवीन आणली आहेत. त्यापैकी हे पाम ट्री मी इथे या रॅक जवळ ठेवलं आणि काही छोटी झाडं रॅकवर ठेवली आणि माझी एक फोटो फ्रेम त्यात ॲड केली. दरवाजाच्या वर जी फळी लावली आहे त्यावर मी माझे काही बुक्स ठेवले आणि काही प्लांट्स जे लो इनडायरेक्ट सनलाईट मध्ये जगतात आणि गायवासरू ठेवलं. विंडो जवळचा हा कॉर्नर माझ्या झाडांसाठी मी ठेवलाय. नवीन प्लांट्स ॲड झाल्यामुळे इथली अरेंजमेंट मी थोडी चेंज करणार आहे. त्यानंतर या फळीवर मी आमच्या लग्नातला फॅमिली फोटो, एक सुंदर मनी प्लांट, एक लकी बांबू प्लांट आणि एक छोटं डेकोर पीस ॲड केलं. हा प्रेयर फ्लॅग आम्ही ऋषिकेशवरून आणला होता. ह्या दोन्ही वस्तूंच्या खाली तो सहज मला अडकवता आला. मेन डोअर जवळ लावलेल्या हँगरला मी माझ्या रोजच्या वापरातल्या स्लिंग बॅग्स आणि योग मॅट अडकवली. तर आधी माझं लिव्हिंग रूम असं दिसत होतं आणि आता असं दिसतंय. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप थँक्यू. आणि ह्यातलं तुम्हाला काय आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.